नमस्कार मैत्रिणींनो, रूपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी गुढीपाडवा स्पेशल खानदेशी रेसिपी घेऊन आलेली आहे. ती रेसिपी कशी असेल ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर रेसिपी बनवण्यासाठी इथे 2 वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि 2-3 वेळा पाण्याने ती डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर गॅसवरती मी इथे कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये पाणी घालून घेत आहे. तर पाणी आपल्याला डाळ बुडेल इतपत घालायचं आहे. तर मी इथे पाणी घालून घेतले. पाणी आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गरम झाल्यानंतर 1 वाटी पाणी मी बाजूला काढून ठेवले. लागलं तर आपण पुन्हा घालणार आहोत. त्यानंतर आता धुतलेली जी डाळ आहे ती डाळ आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर आता इथे सर्व डाळ मी पाण्यामध्ये घालून घेतली आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि 1 चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. हळदीने पुरणाला छान कलर येतो आणि तेलाने कसं होतं, डाळ आपली कुकरच्या बाहेर उतू येत नाही. ते पाणी वगैरे आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागते, त्यामुळे थोडंसं तेल घालायचं. डाळ पण छान शिजल्या जाते त्याच्याने. तर आता मी इथे कुकरचं झाकण लावून घेते आणि 3 शिट्ट्या आपल्याला इथे कुकरच्या आता करून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवरतीच 3 शिट्ट्या आपल्याला करायच्या आहेत. तोपर्यंत आता आपण इथे पीठ चाळून घेणार आहे. तर 2 वाट्या लोकवन गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे ना मैत्रिणींनो, आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. म्हणजे पातळ सुती कापडाने हे पीठ गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 वाटी मैदा घेतला आहे मी. ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने 2 वाट्या पीठ आणि 1 वाटी मैदा घेतलेलं आहे. आणि मैदा आहे ना मैत्रिणींनो, ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही चालतो. तुम्ही मैदा नसेल घालायचं तर 3 वाट्या इथे लोकवन गव्हाचं पीठ घेऊ शकता. आणि हे पीठ मी आता चाळून घेतले, कारण का तर मैदा आणि पीठ आपल्याला मिक्स झालं पाहिजे म्हणून. त्यानंतर पाव चमचा इथे हळद घातली आहे आणि इथे 1 चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि 3 वाट्या पिठासाठी आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण जर कमी झालं तर मांडा चवीला थोडासा बेचव लागतो आणि जर जास्त झालं तर मांडे करताना तुटतात. त्यामुळे मिठाचं प्रमाण हे अगदी योग्यच आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून आपल्याला ज्या पद्धतीने आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने इथे ही कणिक मळून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, मला एक सांगायचं आहे की हे जे मांडे आहेत तर हे मांडे 3 प्रकारचे असतात. आता मी इथे तुम्हाला खानदेशी मांड्याची रेसिपी दाखवत आहे. तर बघा, इथे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा पापड खार घ्यायचा आहे हातावरती आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे आणि हे असं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे पिठाला वरतून चोळून घ्यायचं आहे आणि पुन्हा पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे. पापड खार घातल्याने मांडा अगदी खुसखुशीत होतो. त्यामुळे पापड खार त्याला असा पिठाला लावून घ्या आणि पीठही छान मुरतं त्याच्याने. अगदी आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं अगदी व्यवस्थित होतं ते. त्यामुळे इथे पापड खार आणि तेल पिठाला लावून घ्यायचंच आहे. तर आता हे आपलं पीठ भिजून झालं आहे बघा, असं नरम पीठ झालं पाहिजे. त्यानंतर एक पॉलिथिन घ्यायची आहे आणि पॉलिथिनमध्ये हे पीठ रॅप करून असं आपल्याला ठेवायचं आहे. असं बघा, आता मी इथे ही पॉलिथिनची पिशवी घेतली, त्यामध्ये हे पीठ असं घालून ठेवणार आहे. पिशवीचं तोंड आपल्याला व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून मध्ये हवा जाणार नाही. आणि 2 तासासाठी हे पीठ आपल्याला आता असं भिजवून घ्यायचं आहे किंवा मुरवून घ्यायचं आहे. तर झाकण ठेवून आता 2 तास आपण हे बाजूला ठेवणार आहेत. तोपर्यंत आता इकडे बघा, आपला कुकरही झालेला आहे. तर कुकर आपला आता थोडंसं थंड झालं आहे, वाफ काढली आहे. तर आता कुकरचं झाकण काढते मी आणि तुम्हाला डाळ दाखवते. तर डाळ बघा अशा ह्या पद्धतीची आपली शिजल्या गेली पाहिजे. डाळ ही व्यवस्थित शिजली आहे मैत्रिणींनो. बघा, थोडीशी जवळून दाखवते मी तुम्हाला. बघा, एखादा दाणा आहे ना डाळीचा असा चेक करून पाहायचा. तर डाळ ही व्यवस्थित अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे. त्यानंतर डाळ आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. त्यातलं पाणी आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. तर आता सर्व डाळ मी ह्या पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. आणि हे जे पाणी आहे ना मैत्रिणींनो, हे डाळीचं जे पाणी निघतं ते ना, आमच्याकडे त्याला येळवणी म्हणतात. तर आपण जी कटाची आमटी करतो किंवा येळवण्याची आमटी करतो त्यासाठी हे पाणी उपयोगामध्ये येतं. काही ठिकाणी त्या आमटीला सार म्हणतात किंवा रशी म्हणतात. तर त्या रशीसाठी हे येळवण्याचं पाणी उपयोगाला येतं. तर त्यानंतर गॅसवरती मी पुन्हा तोच कुकर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे. म्हणजे पाणी व्यवस्थित निचरलं की डाळ पुन्हा आपल्याला घालायची आहे. आणि डाळ गरम असतानाच यामध्ये आपल्याला आता
गूळ किंवा साखर घालून घ्यायची. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर तुम्ही साखरेचं पुरण करत असाल तर तुम्ही साखर घातली तरीही चालेल. पण इथे आमच्याकडे गुळाचं पुरण करतात, तर मी आता 1.5 ते 2 वाट्या इथे गूळ घालून घेत आहे. तर म्हणजे जर तुम्हाला थोडंसं फिक्कं पुरण पाहिजे असेल तर म्हणजे कमी गोड, तर तुम्ही 1.5 वाटी घाला आणि तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही 2 वाट्या घातली तरी चालेल. आणि नंतर आपल्याला एक 20 ते 25 मिनटं लागतात हे पुरण पुन्हा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघा गुळात अगदी मेल्ट झालेला आहे आणि 20-25 मिनटानंतर पुरण अगदी हे बघा घट्ट झालेलं आहे. एकसारखं हलवत आपल्याला हे पुरण असं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर आहे ना बघा अशी उचटणी त्यामध्ये उभी करून ठेवायची आहे. जर ती उभी राहिली व्यवस्थित तर आपलं पुरण हे अगदी व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आहे. तर आता पुरण झालेलं आहे. मी कुकर खाली उतरून ठेवला आहे. त्यानंतर एका भांड्यावरती पुन्हा आपल्याला पुरणाची चाळण ठेवायची आहे आणि गरम गरमच आपल्याला हे पुरण या गाळणीमधून गाळून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने असं मी आता गाळून घेते आहे. तर असं लाकडी स्मॅशर आहे माझ्याकडे, त्याच्याने मी असं गाळून घेते. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने जरी हे पुरण असं गाळून घेतलं तरीही चालेल. तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने आहे ना आपल्याला असं हे पुरण सर्व गाळून घ्यायचं आहे. आणि हे जर लाकडी स्मॅशर असेल तुमच्याकडे तर त्याच्याने करा. वाटीने काय होतं हाताला जरा चटके लागतात, त्यामुळे हे लाकडी स्मॅशरचा असा छानसा उपयोग होतो. तर बघा आता इथे पुरण आपलं व्यवस्थित असं गाळून झालेलं आहे आणि पुरण अजूनही थोडंसं गरम आहे बघा. तर आता मी सर्व हे पुरण आता मिक्स करून घेणार आहे. तर चमच्यानेच मी अगोदर सुरुवातीला मिक्स करणार आहे, कारण पुरण गरम आहे. थोडंसं चमच्याने मिक्स करून झालं की नंतर आपल्याला हे पुरण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे आपल्याला जर हाताला चटका सोसल असं जर झालं तर तेव्हाच आपण हे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मैत्रिणींनो, पुरण आपल्याला थोडंसं ओलसरच पाहिजे असतं. तर आता पुरण हे आपलं बनून झालेलं आहे. त्यानंतर बघा 2 तास होऊन गेलेत, तर आपलं पीठही व्यवस्थित मुरलेलं आहे बघा. अगदी त्या पिठाला आहे ना असा चिवटपणा येतो. हे जे लोकवन गव्हाचं पीठ आहे याला हे बघा असं मस्त ते ताणतं, म्हणजे तो मांडे बनवताना तुटत नाही. तर त्यासाठी पीठ भिजवायची मेहनत आणि ट्रिक आपल्याला जमली पाहिजे आणि ते मुरून घेतलं पाहिजे 2-1 तास. त्यानंतर बघा असे त्याचे गोळे बनवून घ्यायचे किंवा उंडे बनवायचे. खानदेशमध्ये त्याला लोळे म्हणतात. तर हे लोळे असे भरून घ्यायचे. 3 बोटाने असं मध्ये लोटत राहायचा. तर आमच्या शेजारच्या मावशी आहे, तर त्यांच्याकडनंच मी मांडे शिकली आहे. तर त्यांनीच मला हे लोळे वगैरे असे बनवून दिलेले आहेत बघा. असं 3 बोटाने मध्ये लोटत लोटत असा तो असा भरीव करून घ्यायचा आहे, मध्ये पोकळ राहायला नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने आता हा गोळा इथे बनवून घेतलेला आहे. आणि गोळे बनवून घेतल्यानंतर थोडं पीठ लावून त्याला असं आपटून घ्यायचं असतं, म्हणजे मध्ये ना त्याच्यामध्ये हवा वगैरे राहत नाही. आणि गोळा लाटताना ना थोडंसं पीठ लावून फक्त आपल्याला कडेकडेने उंडा लाटून घ्यायचा आहे. त्याच्या कडा जाड नाही राहिल्या पाहिजे. तर कडेकडेनेच लाटायचं आहे, मध्ये थोडासा जाडच ठेवायचा आहे. आणि अशा 2 पाऱ्या आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत बघा. आता तिकडे खानदेशी भागामध्ये पाते म्हणतात, आमच्याकडे पाऱ्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा. तर बघा असं कडा लाटत लाटत आपल्याला ही पारी थोडीशी मोठी करून घ्यायची आहे. दुसरी ही पारी आपल्याला घ्यायची आहे. दुसराही गोळा आपल्याला थोडासा आपटून घ्यायचा आहे. तो व्हिडिओ थोडासा कट झाला. नंतर आपल्याला असं कडेकडेनेच लाटत लाटत ही दुसरी ही पारी इथे बनवून घ्यायची आहे बघा. तर बघा अशा पद्धतीने इथे ह्या 2 पाऱ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत अगोदर. त्यानंतर हे पुरण आहे, तर बघा हे पुरण असं घ्यायचं आणि आपल्याला जास्तीचंच पुरण इथं मांड्यामध्ये घालावं लागतं. म्हणजे 4 पुरणाच्या पोळ्यांच्या मापाचं पुरण आपल्याला या मांड्यामध्ये भरावं लागतं एकाच मांड्यामध्ये. तर आता मी हे पुरण असं काठोकाठ व्यवस्थित असं पसरून घेतले. त्यावरती दुसरी पारी ठेवून आपल्याला दोन्ही पाऱ्यांचे काठ आहे ना असे बोटाने दाबून व्यवस्थित असे म्हणजे ते चिकटवून घ्यायचे किंवा असे व्यवस्थित दाबून घ्यायचे. त्यानंतर कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला हे हलक्या हाताने याची पोळी लाटून घ्यायची. तर पोळी लाटताना फक्त आपल्याला असे कडेनीच लाटून घ्यायची आहे आणि पोळी न उचलता आपल्याला पोलपाट फिरवत फिरवत ही पोळी लाटून घ्यायची आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर फक्त आपल्याला कडा लाटून घ्यायच्या आहेत पोळीच्या. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी इथे ही पोळी
लाटून घेत आहे। बघा नक्कीच तुम्ही हे मांडे करून पहा। तर आता बघा इथे आपली ही पोळी लाटून झाली आहे। त्यानंतर हातावरती अशी घेऊन म्हणजे एका हातावरून दुसऱ्या हातावरती अशी घेत घेत आपल्याला ती पोळी थोडीशी मोठी करून घ्यायची आहे। बघा मी सुद्धा मैत्रिणींनो हे मांडे पहिल्यांदाच बनवलेले आहे। बघा आता ही थोडीशी मोठी झाली की नंतर आपल्याला ही अशी हातावर घ्यायची। तर हातावर घेताना काय करायचं आहे, हाताची मूठ वळवून घ्यायची आणि अंगठा आणि अंगठ्या शेजारच्या बोटामध्ये अशी कडा धरत धरत ती आपल्याला अशी थोडीशी ताणवून घ्यायची आहे, मोठी करून घ्यायची आहे। बघा या पद्धतीने। आणि आपल्याला बोट आपल्याला असे हे करून नाही घ्यायचे, तर अशी मूठ वळवलेलीच ठेवायची आहे आणि थोडीशी मोठी झाली की बघा अशी खापरावरती घालून घ्यायची आहे। मी सुद्धा आता हे म्हणजे माझा पहिलाच प्रयत्न आहे, मी सुद्धा पहिल्यांदाच करत आहे। तर ही माझे छान झाले, तुम्हालाही नक्कीच जमतील तर तुम्हीही ट्राय करा। बघा असे उलटपालट करत दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपल्याला मांडे शेकून घ्यायचे आहेत। तर बघा अशा पद्धतीने इथे हे सर्व मांडे मी बनवलेत। एवढ्या प्रमाणामध्ये 7 मांडे व्यवस्थित असे झालेले आहेत। त्यानंतर मांड्याची घडी कशी घालायची, तर बघा मावशी एक घडी घालून दाखवत आहेत। तर त्याचे काठ जर थोडेफार जाड असतील तर ते काठ असे काढून घ्यायचे आणि अशी चारही साईडने आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं आहे। बघा खूप छान टेस्टी होतो हा मांडा। आणि हा मांडा आहे ना खानदेशमध्ये म्हणजे तांदळाच्या खिरीसोबत खाल्ला जातो, आंब्याच्या रसासोबत, दुधासोबत किंवा तुपासोबत खाल्ला जातो। तर मैत्रिणींनो कशी वाटली ही रेसिपी मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। चला भेटू अशाच एका रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।